सजले सावळे काया आभाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू उभे विटेवारी सुंदर प्रधाना उभे तुळशी हार काचे पितांबर तुळशी हार काचे पितांबर तुळशी हार काचे तुळशी हार काचे पितांबर तुळशी हार काचे पितांबर तुळशी हार तुळशी हार काचे पितांबर तुळशी हार काचे पितांबर तुळशी हार काचे पितांबर
हार काचे पीतांबर तुळसी हार काचे पीतांबर तुळसी हार काचे
गोनाचे चाले तिथे गोनाचे चाले आले 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 आले
टाळ टाळ जय हो भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय विठला 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 आले देवाची या मनात येथे कुणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी वाही डुंबा घरी पाणी पांडवाचा सहकारी राजा हुनी केले दुरी आले देवाची या मनात येथे कुणाचे चालेना तुका मने उगेची राहा होईल ते सहज पहा आले देवाची या मनात येथे कुणाचे चालेना विठ्ठल विठ्ठल चला विठ्ठला भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठला 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 स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता पांडुरंगा करू प्रथम नमन हा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे शरण संताची दुसरे शरण संताची दंड गुरुमने कसे नमस्कार बाबाजी सद्गुरु साथ तुका दुसरे शरण संताची दुसरे शरण संताची दंड गुरुमने कसे नमस्कार बाबाजी सद्गुरु साथ तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा
जगतारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभता. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा. मनुष्य देहातला जीव चालू वर्तमानामध्ये वर्तमान कालामध्ये दुःख का भोगतय त्याचं कारण अभंगाच्या द्वारे सांगितलंय आणि त्या दुःखावरचं निराकरण सुद्धा अभंगामध्ये सांगितलंय. विठ्ठल हाच सोहळा चालू आहे. आज आपण इथे बसलेलं आहे. असेच माणसं सध्या आळंदीमध्ये आहेत. असेच मपरिली बांधलेले, असेच सुटर घातलेले, असेच बारके बारके लेकरं आहेत. सगळं असंच आहे. हे सारे असं आळंदीमध्ये असंच आहे. कारण आळंदीमध्ये सुद्धा थंडी आहे. इंद्रायणी जवळून वाहते आणि इंद्रायणीची ती पाण्याची हवा थंडीगार. फक्त फरक इतका आहे, तिथे 7 ते 9 कीर्तन आहेत, इथे 8:30 ते 10:30 आहे. बाकी आळंदी मधला आणि या तुमच्या गावामध्ये तीळ मात्र फरक नाही. विठ्ठल विठ्ठल. आळंदीमध्ये ज्ञानोबारायांची समाधी आहे आणि तुमच्या गावामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची मूर्ती आहे. मूर्ती पाहिल्या बरोबर असं वाटते एकदम गळ्याला कडकडून मिठी मारावी आणि एकदा 1 तासभर माऊलीच्या समोर रडावं. एवढं सुंदर स्वरूप असणारी मूर्ती घडवणाराच्या चरणावर कोटी वेळा प्रणाम. आणि ज्या लोकांनी सिलेक्ट मान्य करून आणली त्यांच्या चरणावर हजारो वेळा प्रणाम. विठ्ठल त्या अनुषंगाने त्या पवित्र दिवसावरती ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. त्याच्यामध्ये आमची हरिभक्ती परायण धनंजय महाराज मोरे पारायण करते आहेत. आपण पारायण करणारी मंडळी आहात, भाग्यवान आहात. ऐकणारी मंडळी भाग्यवान आहात. पारायणाला बसलेली मंडळी भाग्यवान आहात. कीर्तनामध्ये येणारी, पहारा करणारी, अन्नदान करणारी सर्वच गावकरी मंडळी जसे जमेल त्या स्वरूपामध्ये पारायणाची सेवा, चहा पाण्याची व्यवस्था, चटया थरण्याची व्यवस्था हे तुमच्या गावकरी मंडळी करतात. भाग्यवान आहे. नाहीतर हल्लीच्या काळामध्ये, आज या काळामध्ये स्वतःच्या अस्तित्वाकरता मनुष्य म्हणून जन्माला आलो, पण स्वतःच्या नावाकरता गावागावातल्या राजकारणाकरता लोकांनी चांगले चांगले सप्ते बंद पाळले. चांगले चांगले किती वर्ष? 3 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 1 वर्ष झाले. का हो? मागच्या वर्षी चांगला सप्ताह झाला. हो, यावर्षी राजकारण आडवा आलं ना. राजकारणापैन स्वतःच्या अस्तित्वापै चांगले चांगले सप्ते लोकांनी बंद केले. विठ्ठल विठ्ठल. पण संसारिकाला हे माहीतच नाही. करण्याचा आवाज कमी करा. संसारिकाला हे माहीतच नाही. दहन होती काय माय प्रमाण पाठले. सुख या संत समागमे. सुख या संत समागमे. संतांच्या संगतीत हरिकीर्तनामध्ये, ज्ञानेश्वरी गाथ्याच्या पारायणामध्ये सुख आहे. अन्याच्या ठिकाणी कुठेही जगामध्ये फिरा, तुम्हाला इतर ठिकाणी सुख मिळणार नाही. चांगलं ऐकायला मिळणे, सुखाची गोष्ट ऐकायला मिळणे. जरी ज्ञानोबाराय म्हणले असतील, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कोणाचे श्रवणी, का सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या.
या मृत्यू लोकामध्ये सुख नावाची गोष्ट ऐकायला मिळणार नाही, पण नारदाच्या गादीवर सुखाची गोष्ट ऐकायला मिळते. जगामध्ये ही एकमेव गादी अशी आहे की याच गादीवरून चांगलं सांगितल्या जाते. जगामध्ये एकच गादी अशी आहे नारदाची की त्या गादीवरून समाजाचं सुख, समाजाचं हित जाणल्या जाते. नाहीतर आज रोजी विज्ञानाच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये व्हॉट्सअपचा जमाना आहे, इंस्टा आहे, फेसबुक आहे, स्नॅपचॅट आहे, कॅम्प्युटर आहे, टीव्ही आहे. कोणतंही ॲप उघडा, तुम्हाला सुखाची गोष्ट ऐकायला मिळणार नाही. टीव्ही जरी चालू केली तरी टेन्शनच देणारी आहे. कसं काय, याच्या जागा इतक्या आल्या, त्याच्या जागा तितक्या आल्या. अभंगच मुद्दाम हा घेतला. देवाच्या मनात आलं तेच होते. घरून निघल्यावर मला वाटलं असताना आकस तारीख घेतली हो आपण. कारण आज साऱ्याच पक्षाच्या माणसं आहेत, काही नाराज आहेत तर काही खुश आहेत. मग आता या लोकांना नाराज लोक खुश झाले पाहिजे आणि खुश माणसं, आनंदी माणसाचा एकदम आनंद गगनाला न जाऊ देता खाली आला पाहिजे. दोन्हीही एका लेवलला करणारा अभंग कोणता असला पाहिजे. मग इथं आल्यानंतर लक्षात आलं हा बरा पडत. म्हणजे इथे सुख आहे मला हे सांगायचंय, पण सुख स्वतःच्या अस्तित्वाकरता आपण डावलतो आणि सुखाचा पत्ता शोधून न्याकरता दुसरीकडे जातो. खरी गोष्ट, खरं सुख याच्यामध्ये आहे परमार्थामध्ये. मी सांगतो म्हणून नाही. काला झाल्यानंतर, ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा झाल्यानंतर याच टायमाला रात्री 9:30 वाजता 1,00,000 रुपये मोजत बसा तुम्ही. 1,00,000 9:30 वाजता 1,00,000 रुपये मोजा. तुम्हाला जे हे सुख कीर्तनामध्ये आहे, थंडीमध्ये आहे, ते सुख 1,00,000 रुपये मोजण्यामध्ये जे नाही ते सुख कीर्तनामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. पण स्वतःच्या अस्तित्वाकरता सुखाचा पत्ता बाजूला पाहतो आणि सुख राहते एकीकडे. आणि शोधतो दुसरीकडे. सुख ओरिजिनल सुखाचा गाभा दुसरीकडे आहे. सुख आहे एकीकडे, शोधणे चालू आहे दुसरीकडे. जुना काळ होता, जुने महाराज लोक दृष्टांत सांगायचे. जुना एकदम काळ, आणि जुन्या काळामध्ये फक्त लाईन दारामध्ये होती आणि मोजकी लाईनीचा नेमका मोजकी लाईन आली होती. आणि घरामध्ये म्हातारी काहीतरी फाटके कपडे शिवत होती. फाटलेले कपडे शिवण काम करत असताना एकदम म्हातारीच्या हातामधली सुई निसटली आणि पडली. खाली सुई पडल्यामुळे एकदम लाईन गेली. काय करावं सुचेना. दारच्या खांब्यावर लाईट होता, दारी खांब्यामध्ये. म्हातारी दिव्या लावला आणि दिव्या लावून त्या दिव्यामध्ये सुई पाहत होती घरामध्ये. सुई पाहता पाहता घर मालक आला, म्हातारा घरचा. तो म्हणला का ग काय पाहते. म्हातारी म्हणे सुई हरपली. तो म्हणे सुई सापडली की मला एकदा वाढून दे बरं जेवायचं. बरोबर बरोबर. 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, सुई सापडे ना. याला भूक लागली. हा म्हणला अगं सापडते का नाही. थांबा थांबा थांबा. सुई पाहत होती, नक्की सुई कुठे हरपली. सुई पाहण्याकरता दिवा लावला. म्हाताराही सुई पाहायला लागला. त्याचा दोस्त आला. म्हाताऱ्याचा दोस्त म्हणला का रे काय पाहते. काय नाही म्हणे सुई पाहतो. दोघ जण. सहज बोलता बोलता बोलणारा माणूस दारून जाणारा म्हणला अरे अंधारात सापडत असते काय, उजेडात पाहिनं. उजेडात पाहे म्हणल्याबरोबर दोघही नवरा बायको दारी खांब्यावर लाईट होता. त्या खांब्याखाली आले लाईटात आणि त्या खांब्याखाली सुई पाहू लागली. अर्ध्या तासानं त्याचा दोस्त वापस आला. तो म्हणला का रे प्रकाश. तो म्हणे काय म्हणत.
अर्धा तास झाले, काय पाहते म्हणे? सुई पाहतो, सापडली नाही म्हणे. नाही, त्यानंही पाहू लागली दोस्ताने. आता 3 माणसं सुई पाहत होते खंब्याच्या बाजूला उजेडात. बाई पाहत होती, त्या म्हातारी त्याचा दोस्त सारेच पाहायचे. 15 मिनिटं झाल्यावर दोस्त म्हणला, एक काम कर बरं म्हणे. काय? नक्की सांग बरं सुई कुठे हरपली? तो म्हणे मलाही माहित नाही. त्यानं विचारलं म्हातारीला, सांग बरं नक्की सुई सांग, कंप्लेंट म्हणजे सापडल, मलाही जेवण मिळल. म्हातारी सांग पटकन सुई कुठे हरपली? ती म्हणे घरात हरपली. त्याचा दोस्त म्हणे सुई जर घरात हरपली तर दारात काय डोंबलं पाहायला लागली? सुई हरपली घरात आणि पाहणं चालू आहे दारात. तसं सुख आहे सुख वसे एके ठाई, बहु पायी संतांच्या. सुख आहे संतांच्या ज्ञानोबारायांच्या चरणावर, आणि सुख पाहतोय आपण संसारामध्ये. अशी गत संसारिकाची आहे. खऱ्या सुखाचा पत्ता परमार्थामध्येच आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून चालू वर्तमानामध्ये दुःख भोगतोय आपण. एकीकडे सुख आहे, पाहणं दुसरीकडे चालू आहे. रोज हयातीमध्ये दुःख आहे, प्रत्येकाला दुःख आहे. रोज माणसं दुःखी आहेत. रोजच्या दुःखाचं जाऊ द्या, आज काही माणसं दुःखी आहेत. बसलेले दुःखी आहेत, याच्यात नवल नाही. उभा आहे तो पण दुःखीच आहे. हे मी सांगत नाही, कबीर महाराज सांगतात. जगामध्ये सर्वच माणसं दुःखी आहेत. आला त्यालाही काय फार खुश नाही, आणि पडले त्याच्याही माणसं काय खुश नाही. सारं जग आज दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोही नाही रे. कोण कोण दुःखी आहे? राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. मग राजा सुखी कसा काय, राजा दुःखी कसा काय महाराज? अहो त्याच्यात लय सीटा आल्या म्हणतात. ते कसं काय दुःखी? नेमकं मुख्यमंत्री करायचं कोणाला ते टेन्शन आहे ना आता. तिघ एका जाग्यावर आले म्हणल्यावर सारं टेन्शनच आहे. देशाचा मालक सुद्धा राजा दुःखी आहे. बरं, राजा दुःखी आहे, आपण प्रजा सुद्धा दुःखी आहे. सारं जग दुःखी आहे. राजा दुःखिया, प्रजा दुःखिया, दुखिया घर बैरागी. घर सोडून गेलेला सुद्धा दुःखीच आहे. या जगामध्ये दुःखाला कमी नाही. दुःख दुःखाने जग भरलेलं आहे. मग सारं दुःख जगामध्ये वावरते. याचं काय कारण आहे? याचं कारण एकच आहे. मनुष्य देहातला जीव इच्छा करतो, मनुष्य देहातला जीव अपेक्षा करतो, आणि इच्छा पूर्ण झाली नाही की त्याला दुःख मिळत असते. इच्छा करतो सीट आघाडीवर आली पाहिजे, आपली सीट आघाडीनं आली पाहिजे, पण कमी जास्त होऊ शकते. नाही आली की लगेच नाराज होत असतो. मग काय करायचं? जास्त इच्छा करायच्याच नाही. मग आपलं काय काम आहे? आपलं काम जाणे, बोटाला शाई लावणे, बटन दाबणे, घरी येणे. जास्त विचार करायचा नाही, इच्छा करायच्याच नाही. इतक्या आल्या पाहिजे तितकं आलं पाहिजे. म्हणजे इच्छा जास्त झाली आणि इच्छा अपुरी राहिली की दुःख मिळत असते. सोयाबीन पेरणे आपल्या हातात आहे, पण सोयाबीन 100च पोतं झाली पाहिजे हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय? पेरणे आपल्या हातात आहे, फळ देणे भगवान परमात्म्याच्या हातात आहे. इच्छा खूप करणे, पण आपण काय करतो? इच्छाही करतो. इच्छेच्या पाठीमागे इच्छा, इच्छेच्या पाठीमागे इच्छा. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी. अयोध्येमधल्या लोकांनी तेच केलं. काय केलं? अयोध्येमधल्या लोकांनी तेच काम केलं. काय? आमच्या राजाला मुलगा झाला पाहिजे, आमच्या राजाला मुलगा झाला पाहिजे, राजाला मुलगा झाला. इथे थांबायला पाहिजे होतं अयोध्येतल्या लोकांनी. पुन्हा इच्छा प्रगट केली. आमच्या राजाचा मुलगा मोठा झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, मोठा झाला. आमच्या राजाच्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे, लग्नही झालं. आमच्या राजाचा मुलगा राजगादीवर बसला पाहिजे, राजगादीवर बसला पाहिजे. अयोध्येतले लोक इच्छा वाढवत गेली. आमच्या राजाला मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला. इथे अयोध्येतल्या लोकांनी थांबायला पाहिजे होतं, पण इच्छा परत वाढवली. मोठा झाला, मोठाही झाला, पुन्हा लग्न झालं पाहिजे, राजाही झाला पाहिजे. एक दिवस असा सूर्य उगवला की अयोध्येमध्ये 14 वर्ष गाईला वासरू पिलं नाही, अयोध्येमध्ये 14 वर्ष फूल उगवलं नाही, आणि अयोध्येमध्ये 14 वर्ष मायला लेकरू पिलं नाही. 14 वर्षाचं दुःख अयोध्येतल्या लोकांच्या पदरात पडलं. प्रभू रामचंद्रांचा वनवास आहे. का? अयोध्येमधल्या लोक इच्छा वाढवत गेले. वेद काय सांगतो? वेद सांगतो ज्याप्रमाणे बाईला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर जन्म देते बाळाला, तसं इच्छेचं पोट भरल्यानंतर इच्छा जन्म देत असते दुःखाला. म्हणून जास्त इच्छा करत गेले आणि इच्छा का अपुऱ्या राहिल्या की दुःख मिळत असते.
काही इच्छा माणसाच्या पूर्ण होतात, काही इच्छा अपुऱ्या राहतात. तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. सोडून दिलं मी 4 महिने झाले असं. कसं काय? तसंच आहे. कारण 4 महिने झालो मी बाप झालो, मला माहित आहे माय बापाचा लेकरासाठी किती जीव तुटत असते. नाही तर असे लेकरं बारकी चिरके पुढं आयुष्यात बसू दिले नाही. पण मला माहित आहे माय बापाचा जीव लेकरात किती असते ते. त्याच्यामुळे 4 महिने झाले सारच बंद करून टाकलं. काही करा, कसे उड्या मारा, मी त्यालाच नाही, त्याच्या बापालाही काही म्हणत नाही. मी उलट म्हणत असतो, या वाटलं या, बसा वाटलं बसा, कटाळा आला का हो, निवांत उठून गेले तरी चालते. एवढंच नाही, जागा दिसले तर निवांत अंग टाका, कीर्तन झाल्याबरोबर उठवतो, आपलं काहीच म्हणणं नाही. बोलू नका. आता हे बाबाजी झाले आमचे गरीब, लेकरं झाले जास्त खोडकर. मुलं म्हणजे देवाघरची फुलं बरं का. मुले, लहान लहान मुले देवाघरची फुले, मोठे मोठे मुले निळू फुले. असंच आहे ना ते. विक्षेप येते, अडथळा निर्माण होते. फक्त अंतर अंतर बसा, बोलू नका बरं का. आले ही चांगली गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल अपेक्षा करणं आपल्या हातात आहे, इच्छा करणं आपल्या हातात आहे, मान्य आहे. पण इच्छा पूर्ण करणं हे भगवान परमात्म्याच्या हातात आहे. इच्छा करू शकतो, इच्छा पूर्ण होणे हे आपल्या हातात नाही. मग कोणाच्या हातात आहे? इच्छा पूर्ण करणे हे भगवान परमात्म्याच्या हातात आहे. इच्छाच नाही, हे जगच त्याच्या सत्तेने चालते. हे जग जे चालते हे त्याच्या मनाने चालते. कोणाला आणायचं, कोणाला काढायचं, कोणाला नाही निवडून येता मंत्रीपद द्यायचं, हे सारं त्याच्या मनात आहे. आणि त्याच्या मनात असलं की ते बरोबर करत असते. झाडाचं पान सुद्धा तुकोबाराय म्हणतात, त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. वृक्ष कोण बोलवितो हरिविना, कोण बोलवितो हरिविना, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. चाले हे शरीर कोणाची आसोते, चाले हे शरीर कोणाची आसोते, चाले हे शरीर कोणाची आसोते, चाले हे शरीर कोणाची आसोते. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलावी ते हरिविन. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिले हंता मग कोठे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळीता. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे जग ज्याच्या सत्तेने चालते तो भगवान परमात्मा आहे. कारण आपल्या सत्तेने जर जग चाललं असतं, आपल्या मनाने जर हे जग चाललं असतं तर आपण सारं जग पलटी करून टाकलं असतं. या जगामध्ये आपल्या मनाने जग चाललं असतं तर जगामध्ये एकही गरीब राहिला नसता, जगामध्ये एकही व्यक्ती दुःखी राहिला नसता. ज्या अर्थी गरिबी आहे, ज्या अर्थी दुःख आहे, त्या अर्थी हे जग आपल्या मनाने चालत नाही. आपल्या मनाने जग चालत नाही याच्यात नवल नाही. आपल्या मनाने या इथली एकही गोष्ट चालत नाही. फक्त इच्छा करण्याकरता स्वतंत्र आहोत. आपल्या मनाने काहीच होत नाही, काहीच होत नाही. मला सांगा, आपल्या डोक्यावरचे केस आपले का लोकांचे? तुम्हाला मराठी समजते का हे सांगा पहिले. आपल्या डोक्यावरचे केस आपले का लोकांचे? आपले. बरं मग आपले जर केस आहेत, बरं किती गरीब जात आहे केस, किती गरीब आहे. पाणी लावलं, इकडून पाळडा तरी काही म्हणणार नाही, इकडून पाळडा तरी काही म्हणणार नाही, कैचीनं कापा काहीच म्हणणार नाही, वस्त्र्यान भादरा काहीच म्हणणार नाही. किती गरीब केस आहेत, किती. बरं कसेही कापा, खालून 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 कापायचे, वर तसेच ठेवायचे. म्हणतात का नवीन कटिंग आली ना आता ती, खालून लावल्या ठुन्या, वरून टाकला शिलाप. पण म्हणले का केस आतापर्यंत तुम्हाला काही
किती गरीब आहेत. बरं गरीब आहेत आणि आपलेच आहेत. बरं आपलेच आहेत पण आपल्या मनानं ऐकतात काय? नाही. आपल्या मनाने जर आपल्या केसाने ऐकलं असतं तर पांढरे केस झाले पाहिजे. कोणाला वाटते? बसलेल्या पैकी जवान माणसाला वाटत नाही, याच्यात नवल नाही. म्हाताऱ्या माणसाला सुद्धा असं वाटते केस काळेच असले पाहिजे, तिकीट हाफ असलं पाहिजे, तिकीट फुकट असलं पाहिजे, पण केस काळे असले पाहिजे. कंडक्टरला चक्कर येते कधी कधी. 75चं दाखवतात. आजोबा तिकीट 75 म्हणजे फुकट एसटी आहे. आणि केस जर पाहिले तर 16 वर्षाचा पट्टा दिसते. कसं काय? चक्कर यायचा प्रश्न आहे ना, पण त्याच्या काय बापाच्या घरचा आहे ते काहीच म्हणत नाही. गरीब आहे कंडक्टर म्हणून. नाही तर केस काळे किट आणि 75चं तिकीट. का केस कसे काय काळे? ते वारनेस लावतात ना काळ्या केस. पांढऱ्या केसाला ते लावल्या जाते मेहंदी लगा के रखना. मेहंदी लावली की ते केस होतात काळे. पण नवल ऐका, ज्याला मेहंदी लावली ते होतात काळे, पण बुडातून येतात ना पांढरे होऊन, मग ते होतात काळे पांढरे. बुडातूनच काळे उगवले पाहिजेत, बुडातून काळे वर आले पाहिजेत. त्याच्यासाठी एक उपाय आहे. कोणता? रंगाचा डबाच पिऊन टाकायचा. सारा गोळच गोळ आहे, सारा गोळ आहे. मला सांगा, आपले केस जर आपल्या मनानं ऐकत नाही तर बायकोने माझ्या मनाने ऐकावं, पोराने माझ्या मनाने ऐकावं, गावाने मी म्हणेल त्यालाच मतदान करावं, भावकीने माझ्या मनाने ऐकावं. हो रे, आपल्या मनाने इथे काहीच होत नाही. आपल्या मनाने काहीच चालत नाही. मग आपल्या मनाचं इथं काहीच नाही. कोणाला वाटते? वाटत कोणाला नाही, कोणालाही वाटते. आपण श्रीमंत असलो पाहिजे, पण त्याच्या मनात असलं पाहिजे का नाही? आळंदीचा मित्र आहे आमचा, 400 बोल पाठ आहेत, पण पखवाजावर बसवला की एकच वाजवते. वाजव म्हणलं की धागीन ता, बस पुढचं बस. 400 बोल आहे. त्याला गंज वाटलं मी मृदंगाचार्य झालो पाहिजे, पण देवाला वाटलं पाहिजे का? सारं देवाच्या मनाने. आपल्या हाती काय? 2 दोस्त भेटले. त्याचा दोस्त म्हणला, का रे प्रकाश म्हणे, काय म्हणतं? मस्त लग्न झालं म्हणे. हा. परतीच्या काळात म्हणे. हा. अरे एक तर लोकांना पोरी भेटेना आणि तुला कसं काय रे? काहीच नाही. मग दारून जाता जाता दारी उभा होतो. मग महाराज आले आणि मग महाराज म्हणले, येतं का? मग मी गेलो. मग पाहिली पोरगी, मग पसंत आली आणि मग झालं लग्न. इतकं सोपं आहे ना? हा. बरं 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 बरं. अरे लग्न झालं याच्यात नवल नाही ना. लग्न लागणे म्हणजे लॉटरी लागल्यासारखं आहे या काळात. मग लग्नही लागलं आणि तुला वारसाही आला 4 एकराचा म्हणे. हा. वारसा समजते ना? सासूची जमीन, सासऱ्याची, त्याला वारसा म्हणतात. वारसाही आला म्हणे. हा. बरं 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 बरं, मी तसंच करतो. त्याचा दोस्त म्हणे, अरे तसं नसते रे, ते योगायोग असतात. नाही 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 नाही, मग आपल्यालाही तसंच करायचं. मुलगी पाहायचा, भेटल त्याला, आपल्याला मुलगी पहा. मुलगी पाहायला गेला की विचारायचा, हिला भाऊ आहे का? हो. बहीण आहे का? हो. नाही नाही, आपल्याला एकटी पाहिजे, पोरी खट एकटीच, भाऊ नाही, बाप नाही, कोणीच नाही. असं रोज फिरायचा मुलगी पाहायला. एकही मुलगी भाऊ आहे का? हो. बाप आहे का? हो. बहीण आहे का? हो. 4 वर्षाने त्याला एक मुलगी भेटली, एकटी. भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही, एकटीच, माय आणि बाप. 4 एकराचा वारसा होता, पण मुलगी होती जाडच्या जाड, एकदम गोग्यांबो, शांताबाई, एवढी जाड. हा होता लकिलडा. पसंत केली, पसंत आली वारसासाठी. त्याच्या दोस्ताला वारसा आला ना, वारसासाठी दोस्तानं पसंत केली. 6 महिने झाले लग्नाला, पण भाऊ नाही, बहीण नाही. लग्नाला झाले 6 महिने. 6 महिन्यानं सासरा पडला बिमार. आता एकटाच जवाईन, एकटीच पोरगी. अटकली खुटीन जाशील कुठे? आले ना नाही गावात. आले लगेच इथे आले. 6 महिने मुलं. सासऱ्याला नेलं दवाखान्यामध्ये, मेकरला नेलं, जमलं नाही. मेकरला पैसे संपले. डॉक्टर म्हणे इथं जमत नाही. मग तिकडे जाऊ द्या. कुठे? ममई. मुंबईला नेलं.
आता पैसेच नाही तर तिथं काय कमी पैसा लागणार आहे का? मग मग म्हाताऱ्याचं 4 तसम्याचं घर होतं माळवदाचं जुनं. ते तसम्याचं जुनं घर विकलं म्हाताऱ्याचं, पैसे आणले लावले म्हाताऱ्याला, तेव्हा म्हातारा मेला सावकाश. तोपर्यंत मेलाच नाही. घराचे सारे पैसे संपले मग म्हातारा मेला. 6 महिने झाले सासू पलटी बिमार. सासूबाई सासून कुठी कुठी बसू, एकटाच जवाईन एकटीच पोरगी. मग काय करावं? आली पोरीच्या घरी. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. मग पैसे नाहीत ना आपल्याकडं. तुम्ही माय बिमार पडली पण पैसे. पोरगी म्हणे लोक काय म्हणतील. मग आपतीचं 4 एकर वावर आहे ना, हा विका. ते विकलं, मेकरला नेलं. सारे पैसे 4 एकराचे गेले, संपले पैसे. डॉक्टर म्हणे आता म्हातारीचं जमत नाही. कसं काय? म्हातारी काय साधी आहे का? मग तिनं कवाच कीर्तन ऐकलं नाही, कवा भजन ऐकलं नाही, ज्ञानेश्वरी पारायण केला नाही, कवा दारून महाराज चालले तर सुपारी घ्या म्हणली नाही. चहा तर लय लांबचा आहे. म्हातारी मोठी खतरा आहे. कोण्या गावची आहे? म्हातारी नाही गावची आहे ना. इतक्या लवकर मरते का? ती का साधी आहे का? मरत नाही ती. मेलीच नाही. मेकरला नेली, सारे पैसे झाले. डॉक्टर म्हणे इथं जमत नाही. मग तिकडे जाऊ द्या. कुठे? मुंबईला नेली म्हातारी. लोक काय म्हणतील, पैसे वावराचे झाले. घर खाल्लं म्हाताऱ्यानं आणि वावर खाल्लं म्हातारीनं. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. मग बाई म्हणे का हो लोक काय म्हणतील? म्हणे मग आता पैसे, वावर गेलं, घर गेलं. मग आता तुमच्या बापाचा हक्क आहे ना 2 एकर, तुमच्या भाऊ हिशाचं आलेलं वाट्यावर. म्हणे हो. म्हणे मग इका ना. ते बिचारा गरीब होता, ते नायगावचा होता. बायकोचं ऐकत जाय. कव्हाच नाही म्हणला नाही, कारण तिला 2100 रुपये महिना चालू होणार होता. आता 1500चा 2100वर गेला. बरं झालं 3 नाही आला. 3 आला असता तर लय कठीण काम होत होतं. म्हणजे बाया ऐकत नव्हत्या बरं का. हे मला म्हणायचं नाही तर पुन्हा दुसरा अर्थ काढसा. आम्हाला काही घेणं नसते. आम्ही कोण्याही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. जसे माणसं असले तशी. धनुष्यबाणाचे माणसं आले की बरोबर आम्ही तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. पंजाचे माणसं आले की बरोबर आम्ही हाताचाच अभंग घेतो. बीजेपी वाले आले की लगे बीजेपीचाच अभंग असते. वचन ऐका कमळापती. मशालीवाले आले लगेच मशालीचे अभंग असतात. सारेच अभंग आहे. घड्याळीवाले आले की घडी घडी काळ वाटयाची पाहे, किंवा तुका म्हणे घडी घडीने साधावी. आणि अपक्ष आला मज नाही हातपाय, डोळा पडली झापड, परदेशी नाही कोणी. सारेच आहेत आमच्याकडं. आम्ही सर्वच पक्षाचे आहोत. तर ते 3000 असते तर बाया अजून ऐकत नव्हत्या. 2100वर बरं झालं असा त्याचा अर्थ आहे. बाई म्हणे लोक काय म्हणतील. मग इका. इकलं त्याच्या बाबाच्या हातचं 2 एकर. लावलं म्हातारीला. तेव्हा म्हातारी मेली सावकाश. तोपर्यंत नाही मेली. म्हणजे केली होती वारशासाठी, पण याला 4 एकर जमीन देऊन नाही गेली. याच्या बापासच 2 एकर घेऊन गेली. गंज याला वाटलं मी श्रीमंत झालो पाहिजे आणि वारसा आला पाहिजे, पण त्याला वाटलं पाहिजे का नाही हे त्याच्या मनाने सारं चालते. आपण किती ठरवलं आपल्या मनाने या जगात काहीच चालत नाही. चालते त्याच्याच मनाने. म्हणून त्याच्याच मनाने हो द्या भंगाचं पहिलं चरण. आलो देवाजीच्या मना, आलो देवाजीच्या मना, आलो देवाजीच्या मना, आलो देवाजीच्या मना. आलो देवाजीच्या मना,
देवाच्या मनाने चालते. आले देवाची या मना. हा. आले देवाची या मना तेथे कोणाचे. देवाच्या मनात आलं की त्याच्याच मनाने होते. आपण किती हातपाय आपटा, किती तंथन करा, आपल्या मनाने काहीच होत नाही. इथं होते सारं भगवान परमात्म्याच्या मनाने. त्याच्या मनात असलं की ते होतेच. आपल्या मनाने काही होत नाही. झोपडपट्टीत जा, झोपडपट्टीत जा, जेवायला काहीच नाही. गरीबाच्या घरी एक टाइम जेवणाची व्यवस्था नाही, पण लेकरच लेकर, पलंगावर लेकर, पलंगा खाली लेकर, बाथरूम मध्ये लेकरच लेकर, काळे काळे किट डेबऱ्या पोटाचे. शेंबूड पुसू पुसू पिंढरे झाले काळे भोर. मागून अमरावती भडकली. पट्ट्यास पट्टे लेकरच लेकर. देव म्हणते लेकर किती काही घे, खाय मागू नको. काही माणसाकडे खायला भरपूर आहे, खूप खायला आहे. खूप खाय सोडा. महाराष्ट्रामध्ये असे काही नेते आहेत की एका टायमाला अट ए टाइम एक नेता सारा महाराष्ट्र एका ठोक्यात विकत घेऊ शकतो. नगदी खिस्तवर नाही. इथं तर 2 व्हीलर खिस्तीवर काढा लागते. नगदी रोख महाराष्ट्र विकत घेऊ शकतात. अशा महाराष्ट्रात आजही नेते आहे. पण देव म्हणते पैसे किती काही घे, लेकरू मागू नको. लेकरूच काय, कोकरू सुद्धा मागू नको. आहेत का नाही महाराष्ट्रामध्ये असे? किती संपत्ती घे, पैसे मागू नको. प्रभू हा खेळ दुनियेचा, हा सारा खेळ भगवान परमात्म्याच्या डोक्यातला आहे. हा. काही माणसं मेले नवस करू त्यांना लेकरू नाही, आणि काही कटाळले इतके लेकर. देवाची कृपा आहे. अल्लाह की देण आहे ना. हे त्याच्या मनाने चालते. पंढरपूर मध्ये वाळवंट ते आपलं वाळवंटापासून महाद्वारापर्यंत जातो आपण. आंघोळ झाली, चंद्रभागेचे निघालो पायऱ्यानी. त्या पायऱ्यावर जाता जाता इकडे माणसं बसलेले असतात, आंधळे बहिरे मुके. खायाय काहीच नाही, एकदम गरिबी आहे. पण लेकरं किती असतात. चड्डी नाही, शर्टही नाही, काहीच नाही. उलूस बारक कलईचं ताट, त्याच्यात 2-4 मुरमुरे, कर भर डर, दिवसभर काहीच नाही. लेकरं 2-4 इकडून, 2-4 तिकडून. देव म्हणते लेकरं किती काही आहे. नवल आहे हे, देवाचं नवल आहे. काही माणसं 100 प्रकारचं सुगंधी तेल घेऊ शकतात डोक्याला लावायचं, 100 प्रकारचं. काही माणसाची एकदम गरिबी आहे. साधं डोक्याचं तेल, एक निहार खोबरेल तेल सुद्धा आणू शकत नाही, अजिबात नाही. पण केस बा कसे काळे काळे चिट, कुरुळे एकदम दिसायला काळे सुंदर. तेल आणायला पैशाची व्यवस्था नाही, पैसे नाही तेल आणायला, पण केस काळे काळे किट. काही माणसं 100 प्रकारचं तेल आणू शकतात, पण केसच नाहीत. मोकळं सट पटांगण, गोलगोटा, आरशात पाहतच नाही. मागचे 2-4 केस असतात ते पुढे आणते, गर बर. कसं काय, तसंच आहे ते. प्रभू हा खेळ दुनियेचा, हे सारं देवाच्या मनाने चालते ना. आपल्या मनानं काय चालते? आपल्या मनाने इथे काही चालत नाही. गरीबाच्या सुना पहा, गरीबाच्या एकदम दिसायला सुपर, नाक डोळे चरचर. पैशावाल्याच्या सुना पहा, तिरपटम तारपटम. गरीबाचे लेकर पहा, काळे सावळे असतात, पण एकदम नाकी डोळी छान, एकदम नाकाचा शेंडा, डोळे, भोया, ओठ सुंदर असतात. पैशावाल्याचे हे त्याच्या मनाने चालते. आपल्या मनाने या जगात काहीच चालत नाही. मग आपल्या मनाने काही चालत नाही हेच विचार डोक्यात ठेवायचा. आपल्या मनाने काय चालते? काहीच नाही. मग आपण काय करू शकतो? इच्छा केली की दुःख होते, इच्छा करायचीच नाही. मग याला सांगायचं अंतकरणाला, मनाला, इच्छा जास्त करू नको, दुःख होत असते. मग काय करायचं? फक्त विचार करायचा. काय विचार? या जगामध्ये
सर्वे केला त्यावेळेस 125 कोटी लोकसंख्या होती. 2011 मध्ये 125 कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये 25 कोटी माणसं उपवासी झोपत होते. 25 कोटी. आजही बरेच माणसं उपवासी आहे. भगवान परमात्म्याने आपल्याला 2 टाइमचं जेवण दिलं, देवाची कृपा आहे. हे विचार करा, ज्या ज्या माणसाने गरीबाचं रक्त ओढून पैसा घेतला, ज्या ज्या माणसाने गरीबाचे कष्ट खाल्ले, त्या त्या माणसाचं भविष्या पुढे काय काय झालं हे विचार करायचा. ज्या ज्या चांगल्या चांगल्या लोकांची यादी दिली महाराजांनी. चांगल्या पहा त्या रावणा काय झाले. चांगली परिस्थिती असताना वाईट वागला. शेवटी काय झालं रावणाचं? काय झालं शेवटी? 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू रावणाला, 80,000 बायका. तुम्ही म्हणाल तेव्हा काऊन नव्हतं गडे आम्ही? 80,000 रावणाला बायका होत्या. 80,000. कृष्ण परमात्म्याला 16,108. भागवतामध्ये एक राजा होऊन गेला चित्रकेतू नावाचा, त्याला 1 कोटी बायका होत्या. 1 कोटी. इथं तर आपल्याला एकच नारीन, ती पण भारी. 1,500-1,500 रुपयावर बोलू दे ना आपल्याला. सोपं आहे का ते? रावण 80,000 बायका, 1 लाख पोरण, 1.25 लाख नातू. 1 लख पूत 1.25 लख नाती, सारा वन घर नदियान बाती. रावण ज्या दिवशी संपला त्या दिवशी रावणाच्या घरात दिव्याची वात सरकवायला माणूस शिल्लक राहिला नाही, किंवा रावणाच्या घरामध्ये दिव्यामध्ये तेल टाकायला माणूस शिल्लक राहिला नाही. नदियान बाती. चांगला काळ असताना ज्याने स्वैराचार केला, जो दृष्टपणाने वागला, त्याचा शेवट चांगला होत नसतो. हे विचार करायचा आहे. काय कमी होतं रावणाकडे? किती संपत्ती होती? 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. तांबे, पितळ, दगड, माती, इटी हे सोडून द्या. 7 कोटी घर सोन्याचे रावणाचे. 7 कोटी. त्या मानाने आपल्याकडे काय आहे? 2 एकर कड्डू शवरा. आपल्याकडे आहे काय? कोड्डबोर. दुसरं काय आहे आपल्याकडं? आपली श्रीमंती. आपली श्रीमंती लय खतरा. आपली श्रीमंती सकाळी बाथरूम मध्ये पाहायला मिळते. बाथरूम मध्ये 50 पैशाची शॅम्पूची पुडी असते. 50 पैशाची. बाई फाडते, शॅम्पू लावते, मन नाही भरत. मग तिचं तोंड उकलते, त्याच्यात पाणी टाकते, असं असं करते आणि मग असं करते. ही आपली श्रीमंती. टूथपेस्ट दात घासायची 10 रुपयाची असते. पिचकून 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 बाई तिचं नरड दाबून 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 आणते तोंडावर. सारं संपलं, मन नाही भरत. डोक्याची पिन काढते. पहा कशा हसतात. त्या म्हणतील बाई याने कवा पाहिलं? मी समाजातलाच आहे ना, मी काही निंबावर राहतो? गावातलाच आहे ना, मी सारच पाहतो ना. बाई हळूच डोक्याची पिन काढते, त्याच्या नरड्यात घालते, अशा मटेरियल बाहेर काढते. मन नाही भरत. नाही 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 नाही. मग पाठी मागून कापते आणि त्यात खरंय का खोटंय? खरंय. मीच म्हणतो खरंय. ही आपली श्रीमंती आहे. रावणाची श्रीमंती किती ना आपली किती. पण एवढा श्रीमंत बलाढ्य माणूस, पण सांगात एक कवडी नेली नाही.
विचार करायचा आहे. रावणासारख्याच झालं नाही. पहात्या दुर्वासा दुर्योधना काय झाले, काय काय झालं. या मोठ्या मोठ्या लोकांची यादी आहे. आपलं काय घेऊन बसले, काही चालत नाही. त्याच्या मनाने सारं जग चालते. त्याच्या मनात आलं की तेच होत असते. एक सांगू, त्याच्या मनात आलं की गरीबाचा श्रीमंत होतो. त्याच्या मनात आलं की श्रीमंताचा गरीब होतो. त्याच्या मनात आलं तर निवडून येतो. त्याच्या मनात आलं तर निवडून येत नाही. त्याच्या मनात आलं तेच होते. त्याच्या मनात आल्यानंतर बस स्टँडवर भीक मागणारी रानू मंडल एका रात्रीमध्ये कोटी रुपयाच्या बंगल्यात जाते. आणि त्याच्या मनात जर आलं तर हजारो लोकांमध्ये खेळणारा आसाराम बापू एका रात्रीमध्ये जेलात जाऊ शकते. हे त्याच्याच मनाचा कारभार आहे. किती कंजूस माणसं आहेत तुमच्या गावातली. फुकटाच्या टाळ्याही वाजवत नाहीत राजा. हे सोनं आहे सोनं. असं किती सांगा. आता एकाच कीर्तनात काय काय सांगून एकाच पाकिटात काय काय सांगू तुम्हाला. काहीही करू शकतात. करील ते काय नव्हे महाराज. देवाच्या मनात आलं की देव काही करू शकतो. संताच्या मनात आलं की ती संत काही करू शकतात. त्याच्या मनात आलं ना तसंच होणार आहे. त्याच्या मनात आलं एका रात्रीमध्ये भिकारी, एका रात्रीतच भिकारी होऊ शकते. आणि त्याच्या मनात जर आलं एका रात्रीमध्ये गरीबाचा श्रीमंत होऊ शकते. हो महाराज, तुम्ही गोष्ट सांगताय आम्हाला एका रात्रीमध्ये त्याच्या मनात आलं की श्रीमंताचा भिकारी होऊ शकते. पण असं एखादं उदाहरण आहे का सांगा. त्यावेळेस तुकोबाराय उदाहरण सांगतात अभंगाच्या दुसऱ्याच्या. हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र
एका रात्रीमध्ये श्रीमंताचा गरीब आणि गरीबाचा श्रीमंत त्याच्या मनात आलं की काही होऊ शकते. आपण बोलता बोलता सहज म्हणतो, अहो आम्ही लहान असताना त्याच्याकडे गरगंज श्रीमंती होती हो, आम्ही लहान असताना त्याच्याकडे कामाला जायचो आणि मग आता त्यांची खायची सोय नाही. कसं काय, कसं बदललं सांगताच येत नाही. 50-50, 100-100 एकराचे मालक आम्ही पाहिले 2-2 एकरावर आले. व्यसन कोणतंच नाही, रिकामा खर्च नाही. एवढे कसं काय गरिबी आली, कशी आली सांगता येत नाही. साऱ्या गावाला ज्याला काम नाही त्याने तिकडे श्रीमंताकडे कामाला जावं, इतकी साऱ्या संपूर्ण गावाची एकट्याकडे जमीन आहे. पण काळ असा बदलला 15-20 वर्षामध्ये की त्याच्या घरी जेवायला गेल्यानंतर बेसन, भाकर, फोड, चटणी, मीठ. तेल नव्हतं चटणीवर, तेल. 15-20 वर्षाचा काळ. काय काय, मीठ, चटणी, भाकर, बेसन, बेसन, भाकर, चटणी, मीठ, मीठ, चटणी, बेसन, भाकर, फोड, चटणी, मीठ, बेसन, भाकर. 15-20 वर्षाचा काळ बदलला इतका. मी पाहिले असे लोक, मी 2-2, 5-5 मजली बिल्डिंगवाले मालक भाड्याच्या खोलीने राहतात असे मी पाहिले. आमच्या रक्तात असे नातेवाईकात असे लोक आहे. आमच्या रक्ताच्या घरी भांडे घासायला माणसं होते, बाया होत्या लहानपणी. मी लहान असताना आम्हाला तिथे जायला आनंद वाटायचा. जवळचे नातेवाईक आहे, सांगणं सुद्धा लाजीरवाणी गोष्ट आहे. जवळचे नातेवाईक. ज्या काळात 4 व्हीलर पाहायला भेटायची नाही त्या काळात 4 व्हीलर होती. 3 मजली बिल्डिंग होती, लोकांना राहायला घर नाही त्या काळात. भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, प्रत्येक कामाला बाई. आज परिस्थिती अशी बदलली, जी बाईच्या हाताखाली भांडे घासायला आणि स्वयंपाक करायला आणि धुणं धुवायला बाई होती, ती बाई आज दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक करायला जाते. जास्तीचा काळ नाही, 15 वर्षाचा काळ मी पाहिला. नारदाच्या गादीहून पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, खरं आहे. फक्त काय केलं, उन्मत्तपणा केला, जास्त उड्या मारल्या, जास्त सटसट केलं की देव मागं आणत असतो. जमतच नाही त्याच्याकडे. म्हणून देवाला भिवून चाललं पाहिजे. देवाला भिलं पाहिजे का नाही, देवाला भ्यायचं. पण लोक एवढे खतरा आहे, त्याच्या मनात आलं की काही करू शकते. एवढा मोठा बलाढ्य राजा देव तुकोबाराय सांगतात. कोण? हरिश्चंद्र नावाचा राजा आहे. बारीक आहे का? हरिश्चंद्र नावाचा राजा आहे. रात्री झोपला आणि झोपल्यानंतर त्याची चर्चा स्वर्गामध्ये चालू असताना विश्वामित्राने, देवता लोक चर्चा करता करता विश्वामित्राने ती चर्चा ऐकली आणि चर्चा ऐकल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागलं. कारण बऱ्याच माणसांना चांगलं झालं म्हणजे चांगलं आवडते काय? सप्ताह चालू झाला म्हणजे काय साऱ्याच गावाला गमत असते का? तुमचं गाव सोडून मंडपातले धरून सगळ्याला गमते काय? काय लावलं करा ना बापा आता याय ना. 8 दिवस झोपू देत नाहीत. आता खिडकी बंद कर, खिडकी बंद कर, खिडकी बंद कर, टीव्हीचा आवाज मोठा कर, मोठा कर, मोठा कर. कसं काय लय गरहानं लावतात हे लोक. साऱ्याला गमत नसते. काही काही विश्वामित्राच्या पार्टीचे असतात. विश्वामित्राला करमलं नाही, पोट दुखायला लागलं. हरिश्चंद्राचं चांगली चर्चा. तो म्हणला हरिश्चंद्राचं सत्वहरण केल्याशिवाय राहणार नाही. सत्वहरण करण्याकरता रात्री स्वप्नामध्ये गेले विश्वामित्र हरिश्चंद्राच्या आणि राजाला म्हणले, राजा राज्य दान दे. रात्री स्वप्नामध्ये हरिश्चंद्राने विश्वामित्राला राज्य दान दिलं. सकाळ झाली. सकाळी दात घासत असताना विश्वामित्र परत दारात आले. राजा दान दे. दान दे म्हटल्याबरोबर राजा निघाला, भांडारगृहामध्ये गेला दान देण्याकरता. त्यावेळेस विश्वामित्र कराळले, माझे मज देशी म्हणून या विचार हा मनी कैसा केला. अरे माझं राज्य मला दान देतोस. रात्री स्वप्नामध्ये राज्य दान दिलं ना तू, परत त्याच्या राज्यामधलं मलाच दान देतोस. कडाळले विश्वामित्रन. मग हरिश्चंद्राला लक्षात आलं, स्मरण झालं, रात्री स्वप्नामध्ये राज्य दान दिलं. जसाच्या तसे राजाने ते संपूर्ण राज्य देऊन टाकलं. स्वप्नामध्ये निघाले. सकाळी राजा निघाला. नवल नाही, राजाची पत्नी सुद्धा निघाली, ताराराणी. ताराराणी निघाली. 5 वर्षाचा रोहिदास मुलगा निघाला. रस्त्याने चालले 3 जण. तये पंथे चालले 3 जण. कोण कोण? हरिश्चंद्र, ताराराणी आणि रोहिदास.
तिघही चालले, राज्य दान दिलं आणि काशीकडे निघाले. काशी त्यावेळेस डोमाच्या ताब्यामध्ये होती. डोम म्हणजे स्मशान राखणारी मंडळी. मसनजोगी वेगळे आणि डोम स्मशानावर राहत असतात. डोम समाज आहे पेशल. त्या डोमाच्या ताब्यामध्ये काशी होती. काशीकडे निघाले. रस्त्याने चालता चालता अनेक संकट आले, झाडेही जळाले. खूप विश्वामित्राने प्रतिज्ञा केली, खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला, पण त्रास सहन करत 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 निघाले. रस्त्याने जाता जातानी काशीला पोहोचले. रस्त्याचा प्रसंग सांगत नाही, 75 चरणाचा अभंग नामदेव महाराजांनी लिहिला. हा, काशीमध्ये पोहोचले. काशीला गेल्यानंतर नाही करमलं विश्वामित्राला. पुन्हा विश्वामित्र काशीमध्ये गेले आणि त्याला सांगितलं, राजा दान दिलंय, दक्षिणा कुठे आहे? महाराज, दान आणि दक्षिणा वेगळी आहे का? वेगळीच आहे. दान दिल्यानंतर दक्षिणा द्यावी लागत असते. तुम्ही आमचं अन्नदान स्वीकारलं. अन्नदात्याने, महाराज मंडळींनी, साधू मंडळींनी तुम्ही आमचं अन्नदान स्वीकारलं, तुमचे आमच्यावर उपकार झाले, त्याच्याबद्दल दान स्वीकारल्याबद्दल ही दक्षिणा घ्या, अशी पद्धत आहे. राजा राज्य दान दिलं, पण दक्षिणा कुठे आहे? काय पाहिजे दक्षिणेमध्ये? मला 3.5 भार सोनं दे राजा. पण माझ्याकडे काहीच नाही, तुमच्याकडे सारं राज्य दान देऊन टाकलं, माझ्याकडे काय आहे? तुमच्याकडे काही नाही राजा, तुझ्याकडे काही नाही, पण तू शिल्लक आहेस ना? हो. मग राजा स्वतः विक्रीला काशीच्या बाजारामध्ये उभा राहिला. राजाची राणीही विक्रीला उभी राहिली. 5 वर्षाचा रोहिदास सुद्धा विक्रीला उभा राहिला. ती गई राहिली उभी. नवल पहा, ज्या राजाच्या समोर हजारो हत्ती घोडे पैदल चालायचे, सैन्य चालायचं, ज्या राणीने पलंगाच्या खाली पाय दिल्यानंतर तेलाने मालिश करणाऱ्या हजारो राण्या होत्या, ती राणी, तो राजा बाजारामध्ये विक्रीला उभे राहिले. काशीच्या बाजारामध्ये विक्रीला राहिले. माणूस स्वतः विक्रीला उभा, याचं काय शास्त्र आहे? वाळलेलं गवत स्वतःच्या डोक्याला बांधून उभं राहणे म्हणजे तो माणूस स्वतः विक्रीला उभा आहे, असं त्याचं शास्त्र आहे. राजाने वाळलेलं गवत डोक्याला बांधलं, तारा राणीने बांधलं. 5 वर्षाचा रोहिदास, त्याने सुद्धा डोक्याला गवत वाळलेलं बांधलं, उभे राहिले. दुपारपर्यंत गिराईक लागलं नाही. दुपारच्या टायमाला तारा राणीला एक काशीची वेश्या गिराईक लागलं. कारण तारा राणी दिसायला सुंदर आहे, तिला वाटलं आपला व्यवसाय चांगला चालेल, म्हणून तारा राणीला एक भार सोन्यामध्ये काशीच्या वेश्येने विकत घेतलं आणि निघाली. तेवढ्यामध्ये समोरून कौशिक नावाचा ब्राह्मण आला. ब्राह्मणाने पाहिलं, ही तर हजारो लोकांना अन्नदान देणारी आपली माता आहे, राणी आहे, तारा राणी. मग कौशिक ब्राह्मणाला पाहिल्याबरोबर मुलगी जशी बापाच्या गळ्यामध्ये कडकडून मिठी मारते आणि हंबरडा फोडते, त्याप्रमाणे तारा राणीने कौशिक ब्राह्मणाला गळ्याला मिठी मारून मोठ्याने रडायला लागली. त्यावेळेस कौशिक नावाच्या ब्राह्मणाने सांगितलं, बेटा आजपासून तू माझ्या धर्माची मुलगी आहे, मी तुझ्या धर्माचा बाप आहे. त्या वेश्येला एक भार सोनं तिला परत केलं. राजाने, ब्राह्मणाने एक भार सोनं परत केलं. तारा राणीला सोडून घेतलं. तिला सांगितलं, बेटा माझ्या घरी साधू संत जेवायला येतात, फक्त त्या लोकांचा स्वयंपाक करत जा. निघाले. तेवढ्यामध्ये 5 वर्षाचा रोहिदासाने बाबाच्या हाताला झटका मारला आणि पळत निघाला आईकडे. तेवढ्यामध्ये मुलगा धरून ओरडा हरिश्चंद्राने, बाळा तुझ्या आईला गिराईक लागलं, आपल्याला दोघांना अजून गिराईक लागलं नाही, तुला आई सोबत जाता येणार नाही. लहान मुलगा आहे, समजदार आहे. तो म्हणला, बाबा मी आईच्या सोबत जायला नाही निघालो, या जन्मातली कदाचित आईची आणि माझी शेवटची भेट असू शकते, म्हणून एकदा आईचं दर्शन घेऊन येतो. घेऊन या येतो मातेचे दर्शन, आईचं दर्शन घेऊन येऊ द्या. आईचं दर्शन घेतलं, वापस आला. आई निघाली. बाजार रडत होता. बाजारातले लोक सारे रडू लागले, अहो माय लेकराची ताटाटूट करू नका हो, लहान बालक आहे. मग अर्धा भार सोन्यामध्ये कौशिक ब्राह्मणाने पुला त्या बारक्या मुलाला रोहिदासाला विकत घेतलं. एक भार सोन्यामध्ये तारा राणी, अर्ध्या भार सोन्यामध्ये रोहिदास, 5 वर्षाचा मुलगा. आई आणि मुलगा निघाले. राजाला गिराईक लागलं नाही. संध्याकाळच्या टायमाला राजाला वज्रबाहू नावाचा डोम आला आणि वज्रबाहू नावाच्या डोमाने 2 भार सोन्यामध्ये राजाला विकत घेतलं. पत्नीचं 1 भार, मुलाचा अर्धा भार 1.5 आणि राजाचं 2, 1.5 आणि 2 3.5 भार सोनं विश्वामित्राला समर्पित केलं आणि डोमाच्या घरी काम करण्याकरता निघाले. घरकाम सारं करायचं डोमाच्या घरी राजाने. राजा प्रभू रामचंद्राच्या वंशामधला राजा हरिश्चंद्र, एवढा मोठा बलाढ्य राजा, दिवसभर घरकाम करायचं आणि संध्याकाळच्या टायमाला पाणी भरायचं. हरिश्चंद्र, तारा राणी
वाहे डोंबा घरी पाणी, दिवसभर पाणी भरायचं. विश्वामित्र तिथेही पोहोचले, बेंडकाचं रूप धारण केलं, सारं पाणी पिऊन टाकायचे. मग त्या डोमाच्या पत्नीने सांगितलं, हा घर कामाच्या कामी नाही, याला स्मशानावर राखण पाठवा जा. मग राखण पाठवलं, स्मशानामध्ये पाठवलं हरिश्चंद्राला. इकडे कौशिक ब्राह्मणाच्या घरी आई स्वयंपाक करत असताना मुलगा बारीक बारीक मुलांसोबत खेळायला निघून गेला, 5 वर्षाचा. मुलांना खेळायला निघून गेला मुलांसोबत. सायंकाळच्या वेळेला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याबरोबर मुलगा खाली पडला. मित्रांना आवाज दिला आणि सांगितलं, माझ्या आईला पळत जा, माझ्या आईला समजावून सांगा, तुझ्या एकुलत्या एक मुलाला सर्पदंश झाला म्हणावं. सर्पदंशाने तुझा एकुलता एक मुलगा रोहिदास 5 वर्षाचा मरण पावला. आईला सांगा, त्याच्याबद्दल काही रडू नको, आता शोक काही करू नको. नाशिवंत देह गेला से विलया, शोक काही वाया करू नको. आईला समजावून सांगा. मुलं पळत गेले, आई पळत आली. पाहिलं तर हिरवे निळे डोळे झालेले 5 वर्षाचा एकुलता एक रोहिदास नावाचा मुलगा हातावर उचलला. आईचं हृदय आहे आणि आई रडायला लागली. दरदरोनी पाना आला माझ्या स्तना, आता कोणा बाजू रोहिदासा. फुटके प्राप्त न दैवाची मी हीन, केल्या तिघा वाटा 3 देवा. काय नशीब आहे रे बाबा, आता मला स्तनाला पाना फुटला, कोणाला बाजू रे. रोहिदासाकडे पाहून आई रडायची. रडत रडत स्मशानामध्ये नेलं. स्मशानामध्ये पाहिलं तर स्वतः पती उभे आहे. पतीला विनंती केली, आपला मुलगा एकुलता एक आहे, त्याला जाळायचंय, स्मशानामध्ये परवानगी द्या. त्याने सांगितलं, मी मालकाचा बांधील आहे, मी मालकाचा इमानदार गडी आहे. या स्मशानाचा नियम आहे, 1.25 शेर धान्य आणि 3 गज कपडा दिल्याशिवाय स्मशानामध्ये प्रेत जाळता येत नाही. आपला मुलगा आहे म्हणतेस म्हणून 1.25 शेर धान्य मी रोज शिजवून खात होतो. मुलगा आहे म्हणून मी 1.25 शेर धान्य घेणार नाही. आज मी उपवासी राहील आजच्या दिवसाकरता, मुलाकरता. पण 3 गज कपडा मालकाचा असतो. मी मालकाचा राखीव आहे, इमानदार असल्यामुळे 3 गज कपडा द्यावाच लागणार आहे. बाईने, तारा राणीने विनंती केली 1000 वेळा, अहो आपला मुलगा आहे, तुम्ही मला विकलं ब्राह्मणाला, आता मी तुम्हाला काय 3 गज कपडा देऊ. तरी राजा मानायला तयार नाही. तारा राणी बाजूला गेली, अंगावरच्या साडीचा पदर काढला, 3 गज कपडा साडी अंगावरची फाडायला सुरुवात केली. त्यावेळेस भगवान परमात्मा प्रगट झाले, मुलगाही जिवंत केला, राजाला राज्यही संपूर्ण वापस दिलं. हे नंतरचा इतिहास आहे. परंतु एवढा मोठा धर्मात्मा राजा हरिश्चंद्र नावाचा एका रात्रीमध्ये एवढा बलाढ्य श्रीमंत भिकारी होऊ शकतो, हे भगवान परमात्म्याच्या मनात आलं की होऊ शकते. मग तुम्ही आम्ही संसारिकाने हातपाय कशा करता आटपायचे? आज हात आपटायचे नाही, आमच्याच मनानं आलं पाहिजे, आमचीच सीट आली पाहिजे, आमचीच आली पाहिजे. हो रे, आपल्या मनानं काहीच होणार नाही. सुनबाई मी म्हणील तशीच वागली पाहिजे. कसं काय वागेल? कसं काय वागल? वागणार नाही. कारण त्याने सूत्र दिले, सारे सूत्र बांधीव आहेत. महाराज हरिश्चंद्राचं उदाहरण सांगितलं, गोष्ट खरी आहे. पण अजून एखादं उदाहरण सांगा म्हणजे आमच्या लक्षात येईल. तुकोबारायांनी दुसरं उदाहरण 3ऱ्या चरणात दिलं. पांडवाचा सहकारी, पांडवाचा सहकारी, पांडवाचा सहकारी, पांडवाचा सहकारी, पांडवाचा सहकारी, पांडवाचा सहकारी, पांडवाचा सहकारी,
सांगितला जगाचा मालक जगाचा बाप ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवाच्या घरी रात्रंदिवस राहिला अर्जुनाची घोडी फुटली राजसू यज्ञामध्ये पात्र उचलण्याचं काम भगवान परमात्म्याने केलं पांडवाच्या घरी रात्रंदिवस राहिले पण ज्या दिवशी पांडव वनवासामध्ये अज्ञातवासा करता निघाले त्यावेळेस भगवान परमात्मा शांत उभे काही करू शकले असते काहीही करू शकले असते पण त्याच्या मनात आलं की ते काहीच करणार नाही आणि मनात आलं की बदल करतो महाभारतीय युद्धामध्ये सुशर्मा नावाचा योद्धा अर्जुनाला भुलवत भुलवत रणांगणाच्या बाहेर नेलं अर्जुनाला भगवान परमात्मा साक्षीला उभे आहे पण भगवान परमात्मा असे कधीच म्हणले नाही अर्जुना सुशर्मा नावाचा योद्धा फार काही मोठा नाही हा तुला रणांगणाच्या बाहेर भुलवत नेतोय आणि तुझ्या मुलाकरता इकडे चक्रव्यूह रचलंय तुझा मुलगा जाणार आहे बारीक ऐक चक्रव्यूहामध्ये थांब इथे मुलगा अडकते चक्रव्यूहात देवाने सांगितलंच नाही सुशर्मा साधा योद्धा बाहेर घेऊन गेला अर्जुनाला आणि इकडे चक्रव्यूहामध्ये अर्जुनाचा मुलगा अडकवला तरी देव शांत काहीच बोलले नाही वनवासा करता निघाले देवाने हाताची घडी मारली देव शांत पांडवाचा सहकारी राज्याहुनी केले दुरी राज्य टाकून निघाले असताना देव उभे राहिले मग पांडवाचं सुद्धा काही कमी जास्त करू शकले नाही एका रात्रीमध्ये हरिश्चंद्र नावाच्या राजाला भिकारी करू शकतो भगवान परमात्म्याच्या मनात आलं की तो त्याच्याच मनाने करतो आपल्या मनाने इथे काहीच होत नाही एकच पॉइंट ध्यानात ठेवा आपल्या मनाने या जगामध्ये काही होत नाही होते कोणाच्या मनाने देवाच्या मनाने मग देवाच्या मनाने होते तर देवाला एकच सांगायचं बाबा तुझ्या मनाने होते आणि तुझ्याच मनानं चालू दे आमचं काही म्हणणं नाही आपण जास्त हातपाय आपटायचे नाही मग काय करायचं काहीच नाही तुकोबाराय म्हणतात कोणाची सीट आली फन 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 अजिबात करायचं वरी सरकार हे कसं काय आलं वरी सरकार त्या कसं काय आलं आपली सीट कशी काय केली कसं काय केली आपण तर लय पैसे वाटले कसं काय केली बेमानी केली अरे लोक बेमानच आहेत पहिलेच लोकांचा अभ्यास तुम्हाला आलाच नाही अजून तनफन करायचं नाही मग काय करायचं प्रयत्न करायचे अपयश आलं की तुकोबाराय म्हणतात काहीच करायचं नाही अभंगाचं शेवटचं चरण म्हणे उगेची राहा तुका म्हणे उगेची राहा तुका म्हणे उगेची राहा तुका म्हणे उगेची राहा तुका म्हणे उगेची कोणाचे चाले
नेमाने कंप्लीट आपला टाइम संपला. कंप्लीट 1 मिनिट मागा पुढे नाही. मिनिट 15 सेकंद शिल्लक झाले फक्त. पण मामाचा आग्रह आहे, आमचे गजानन मामांचा आग्रह आहे. पण इथं कंपनीत कोण काम करेल आहे का? कंपनीत पुण्याला 8 घंट्याची ड्युटी संपली आणि जर शिल्लक राहायचं काम पडलं त्याला काय म्हणतात, ओटी. मामा ओव्हर टाइम देऊ शकता? आग्रह असल्यामुळे आणि मामाचा शब्द नाही मागं टाकताय. कसं काय मामाची गरज नाही मला. पण तरी सुद्धा मामा आहे ना, मामामुळे सुंदर आयोजन नियोजन आहे. आमचे भागवत महाराज आहेत, प्रदीप महाराज आहेत, गजानन महाराज आज गैरहजर असले तरी त्यांचं शिष्यमंडळ आहे. सुंदर असं यूट्यूब चॅनल आहे, माईक सिस्टीम आले, आमचे अमोल भाऊ आहेत. सुंदर असं नियोजन. एवढेच नाव माहीत आहे का? गावकरी मंडळी आहेत. पण मामांचा हा आग्रह असल्यामुळे बारीक आहे का 5 मिनिटात जलद गतीने 5 मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. देवधर्म देशासाठी प्राण घेतला हाती हीच आपुली नीती. छत्रपती संभाजी महाराजांचं वाक्य आहे. देवाकरता प्राण गेला तरी चालेल, देशाकरता प्राण गेला तरी चालेल, धर्माकरता प्राण जाऊ द्या, देह जावा वारा हो पांडुरंगी दृढ भावो. सप्ताह होईल म्हणजे होईल महाराज, दरवर्षी काही अरिष्ट आलं तरी चालेल. भलेही इलेक्शनच्या अगोदर 1 महिन्याने आम्ही पॅम्पलेट छापू, कारण त्या गडबडीत होणार नाही. पॅम्पलेट छापणाराचं रिकाम पण राहणार नाही. पण सप्ताह झालाच पाहिजे ही दृढ भावना. देवाकरता देशाकरता हजारो लोकांनी प्राणाची आहुती दिली, धर्माकरता हजारो लोकांनी प्राणाची आहुती दिली. तुम्ही आम्ही बसलेल्यापैकी आपल्याला काहीच गरज नाही, देवाचं नाही, धर्माचं नाही, देशाची काहीच गरज नाही. फक्त 500 रुपये कुणी कुणी येतात हे महत्वाचं आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी बस एवढंच आहे. बाकी आपल्याला काहीच माहित नाही.
देवधर्म आणि देश वाचवण्याकरता या आपण एका ठिकाणी नसल्यामुळे परिणाम काय झाला? परिणाम एकच झाला, या देशावरती इंग्रजांनी 150 वर्ष, यवनांनी 750 वर्ष राज्य केलं. 750 आणि 150 म्हणजे 900 वर्ष गुलामगिरी केली आम्ही. 900 वर्ष माझ्या अभ्यासानुसार 900च नाही, हजारो वर्षापासून गुलामगिरी केली. या देशाचा पहिला राजा पराभूत झाला 712ला. राजपूत समाजाचा राजा होता, त्याचं नाव होतं रौलबापा. 712 देशावर पहिलं संकट आलं. या देशाला झुकणं माहीत नव्हतं, या देशाला वाकणं माहीत नव्हतं, या देश पराभूत झाला नव्हता, या देशाने कधी लाचारी केली नव्हती, या देशाला कधीच काही माहीत नव्हतं. पण हा देश 712ला पराभूत झाला. राजपूत समाजाचा राजा पराभूत झाला पहिल्यांदा. 712 734ला जाहीर राजा झाला. 853ला कलंकी राजा झाला. 1026ला सोरठी सोमनाथाचं मंदिर लुटलं, त्याचं नाव होतं सुलतान बाहू. 1191ला परत सोरठी सोमनाथाचं मंदिर लुटलं. 1206 साली मोहम्मद घुरी मेला. 1236 ते 1240 दिल्लीची पहिली राणी झाली, तिचं नाव होतं रजिया सुलताना. 18 जून 1290ला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या ज्ञानेश्वरीचं तुम्ही पारायण करीत आहात. शके आहे शके 1212 तरे तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. 18व्या अध्यायामधली शेवटची ओवी आहे. शेवटची ओवी म्हणल्यानंतर ज्ञानेश्वरी संपली. ते शके 1212 तरे. 1212ला 18 जून 1290 तारीख आहे. 1290ला खिलजी मोसेंची स्थापना झाली, त्याचं नाव होतं जल्लउद्दीन खिलजी. त्याचा सखा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी त्याने काकाचा खून करून सुलद बहिणीशी विवाह केला. महाराष्ट्रामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आला. मराठा समाजाचा राजा देवगिरीवर राज्य करत असताना अल्लाउद्दीन खिलजीने त्याला पराभूत केलं. 1342ला कोलंबसला हाकलून दिलं. 20 मे 1498ला वास्को द गामा भारतात आला. 1526ला बाबर आला. 1528ला बाबरी मस्जिद तयार झाली. पुढे तो वादग्रस्त प्रश्न निर्माण झाला. 1530ला बाबर मेला, त्याचा मुलगा हुमायूं राजा झाला. 12 जानेवारी 1598ला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला. 1605 साली जिजामातेंचा शहाजी राजाबरोबर विवाह झाला. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645ला महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळी छत्रपतींचं वय होतं 16 वर्ष. नाही ते मोक्याचं आहे. 16व्या वर्षातच क्रांती केल्या जाते. आद्य गुरु शंकराचार्य जगत भ्रमणाकरता निघाले. शंकराचार्यांचं वय होतं 16 वर्ष. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, माऊलींचं वय होतं 16 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, छत्रपतींचं वय होतं 16 वर्ष. 16व्या वर्षात क्रांती केल्या जाते. धोक्याचं नाही ते मोक्याचं आहे. 45ला स्वराज्याची शपथ घेतली. 46ला तोरणा जिंकला. 48ला शहाजीला सोडवलं. 49ला अफजल खान फाळला. 66 साली राजा आग्र्याहून सई सलामत घरी आले. 72ला सुरत लुटली. 74ला 20 मन सोन्याचं सिंहासन तयार केलं. 80ला छत्रपती शिवाजी महाराज गेले. 81ला संभाजी राजे झाले. 1705ला इंग्रज भारतात आले. 1725 अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला. 1757ला झाशीची राणी झाली. 1857चा उठाव झाला. 1882ला वंदे मातरम गीत झालं, जो गीत आमचा प्राण आहे. 1893ला स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. हिंदू धर्माचा प्रचार करून भारतात आले. 1902ला स्वामी विवेकानंद गेले. 8 सप्टेंबर 1910ला संत गजानन बाबा समाधीस्थ झाले. 20ला लोकमान्य टिळक गेले. 23 जानेवारी 1926ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. 27ला सुभाषचंद्र बोस जेलमधून बाहेर आले. 28ला हरियाली क्रांतीचे अध्यक्ष झाले. 3 जून 1947ला माउंटबॅटन भारतात आला. त्याच्यासोबत एक मुलगी होती, तिचं नाव होतं लेडी एर्डेरा. इंग्लंडच्या हिरो विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्या प्रेमाचं जाळं त्या मुलीने 2 व्यक्तीवरती टाकलं होतं, पंडित नेहरू आणि मोहम्मद जना. ती भारतामध्ये आली. भारत पाकिस्तान फाळणी कारणीभूत ती स्त्री झाली. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. 48ला महात्मा गांधी गेले. 49ला घटना केंद्रात गेली. 52ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. 53ला आंध्र प्रदेश राष्ट्र निर्माण झालं. 56ला मुंबई गुजरातकडून महाराष्ट्राच्या ताब्यात आली. 61ला विदेशी आक्रमण झालं. 63ला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा मुलांना शाळेमध्ये आली. 66 साली लालबहादूर शास्त्री गेले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. 69ला 14 बँकेची स्थापना झाली. पुढे शेतकऱ्याला आधार झाला. 71ला विदेशी आक्रमण झालं. 73ला विसा खांडेकराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 74ला धर्मेंद्रचा शोले हिट झाला. 83ला कपिल देवने वर्ल्ड कप आणला. 84ला इंदिरा गांधी गेल्या. 89ला 18 वर्षाच्या मुलाला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी मतदानाचा अधिकार दिला. 91ला राजीव गांधी गेले. 93ला खिल्लारीचा भूकंप झाला. त्या भूकंपावर 94ला पुराड्यांनी पोटं भरली म्हणून 95ला सत्ता बदलली होती अटल बिहारी वाजपेयी. तुम्हाला चांगलं आठवते. 2099ला भारत आणि पाकिस्तान कारगिल नावाचं आक्रमण झालं.
2001 साली राज्याचा अधिकार केंद्रात गेला. 2005 साली विलासराव देशमुख अण्णा हजारे यांनी तो मंजूर करून आणला. 2006-07 साली महाराष्ट्राची विदर्भ कन्या राष्ट्रपती पदावर झळकली प्रतिभाताई पाटील. 2007ला T20 वर्ल्ड कप झाला. 8ला जागतिक मंदीचा फटका बसला. 9ला 6वं वेतन केंद्रात गेलं. 10ला ते मंजूर झालं. 11ला धोनीने वर्ल्ड कप आणला. 12ला महाराष्ट्र 2दा रडला. आकाशाच्या उंचीचे 2 रत्न हरवले. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, माननीय श्री विलासरावजी देशमुख 2 रत्न गेले. 12ला 2013 साली अंधश्रद्धा कायदा निर्मूलन 5 झाला. 2 जानेवारी 2014ला महाराष्ट्रामधून मुंबईमधून पहिली मोनोरेल धावली. 2015 साली गोवंश हत्याबंदी, 16 मध्ये नोटबंदी, 17 मध्ये GST, 18 मध्ये प्लास्टिक बंदी. 14 फेब्रुवारी 2019ला या जगाने विश्वाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. पण 14 फेब्रुवारी 2019ला या देशाचे 40 जवान देशाकरता शहीद झाले पुलवामा हमल्यामध्ये. 2020 आणि 21ला वैश्विक महामारी, जगामध्ये ज्या बिमारीने थैमान घातलं त्या बिमारीचं नाव होतं कोरोना. कोरोना नाव देणारे जागतिक लेवलचे 2 डॉक्टर, एका डॉक्टरचं नाव आहे स्वायबर टॉपे, एका डॉक्टरचं नाव आहे जून अल्मेडा. या 2 डॉक्टरांनी त्याला लॅटिन भाषेमध्ये कोरोना नाव दिलं. लॅटिन भाषा जगाला मान्य नाही, जगत मान्य भाषा इंग्रजी असल्यामुळे त्याला पुन्हा नाव दिलं कोविड-19. 2022 साली भारतरत्न लता दीदी मंगेशकर गेल्या. आणि 2024ला 500 वर्षापासून माझा रामलल्ला, 500 वर्ष झाली माझी सीतामाया माझ्या रामलल्लाला म्हणत असेल. हो, आपल्या स्वतःचं घर कुठे आहे? 500 वर्षापासून रामलल्ला आणि सीतामाया स्वतःच्या घराची वाट पाहत होते. ते 2024 मध्ये रामलल्ला सीतामाया या देशाचा एक जबाबदार व्यक्ती बोलला होता. तुम्हाला माहित आहे का नाही, आठवते का नाही मला माहित नाही. या देशाच्या जबाबदार व्यक्तीचं वाक्य आहे की 2024 पर्यंत या देशामध्ये मी प्रत्येकाला घर देईल. त्याच्यामध्ये कदाचित असाही अर्थ दडलेला असेल, रामा सगट सर्वांना घर देईल, हाच अर्थ कदाचित दडलेला असावा. म्हणून प्रभू रामचंद्रांना 2024 मध्ये 500 वर्षाला 2-4 वर्ष कमी आहे, 4च वर्ष. 500 वर्षाला फक्त 2-4 वर्ष. 500 वर्षापासून माझा रामलल्ला 2024ला स्वतःच्या घरात आला. आता माऊली ज्ञानोबारायांना एकच विनंती आहे, माऊली ज्ञानोबाराया, येणारा 2025चा काळ आम्हाला सुखाने, समाधानाने, समृद्धीने आणि आनंदाने जगू दे. याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काहीच नको. हे माऊलीकडे प्रार्थना करा. झालेली सेवा तुम्हा श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करतो. आमचे गजानन महाराजांचे शिष्य मृदंगाचार्य, ही सारी टाळकरी मंडळी, चोपदार बाबा, विनेकरी बाबा, प्रदीप महाराज आहेत, भागवत महाराज आहेत, आमचे गजानन मामा आहेत, अमोलदादा आहेत, ही सारी महाराज मंडळी, सर्वांचे नावं काही माहीत नाही. आजचे अन्नदाते आहेत, रोजचे अन्नदाते आहेत. चांगलं यूट्यूब चॅनल आहे, माईकवाले, मंडपवाले, हस्ते पर हस्ते, वर्गणी दाते, अन्नदाते, सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा वर्ष 8वे. या 8व्या वर्षाचा आजचा 3रा दिवस. या 3ऱ्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण विजय महाराज सुळे करंजी यांची झालेली आहे. तसेच या आजच्या कीर्तनाचं सौजन्य श्री ऋषीभाऊ प्रतापराव जाधव युवा सेना अध्यक्ष बुलढाणा जिल्हा. तसेच आजचं अल्पहाराचं योगदान संजय मोतीराम रेलकर. तसेच अन्नदानाचं योगदान श्री देवीदास विठोबा शेळके, श्री शिवाजी विठोबा शेळके, श्री संतोष वारकरी. तसेच हा सप्ताह सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने, सर्व गावकऱ्याच्या मदतीने चालतो. या सप्ताहामध्ये जी आज आलेली आजीवन देणगी ती पुढील रामभाऊ खरात हे निवडून आल्याबद्दल या लहान हरिभक्त परायण गजानन महाराज कोरणे यांच्या संस्थेतील विद्यार्थी लहान चिमुकल्या करता आमच्या येथील श्याम देवानंद निकम
यांच्यातर्फे या मुलांना 1100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच श्री संत गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्था गोडणीचा विद्यार्थी हरिभक्त परायण आकाश गरड याला सुद्धा आमच्या येथील विष्णू ज्ञानदेव निकम ISI यांच्यातर्फे 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. उद्याची या ठिकाणी होणारी कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज देवकर सद्गुरु देवकर माऊली शिक्षण संस्था आळंदी यांची होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा. बाहेर गावून आलेली मंडळी व गावातील मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये.